विद्यार्थी मित्रों, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत। बीएड CET 2022 या अंतर्गत विचारण्यात आलेले 22 ऑगस्ट रोजीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रों, तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास बिलकुल विसरू नका। तुमच्या बीएड CET पासून प्रवेश तसेच इतर ज्या बीएड संदर्भातील तुमच्या बाबी आहेत त्याचे सर्व अपडेट्स आमच्या चॅनलवरती आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। त्यासाठी बेल आयकॉन बटनही दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स येत राहतील। तर विद्यार्थी मित्रों, चला पाहूया 22 ऑगस्ट म्हणजेच कालच्या 22 ऑगस्टला झालेली जी प्रश्नपत्रिका होती त्यामध्ये विचारलेले प्रश्न पहिला, त्सुनामी लाटा डॅश डॅशमुळे निर्माण होतात। तर विद्यार्थी मित्रों, त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात असा हा प्रश्न होता। तर त्याचे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल झाले नाही। तर विद्यार्थी मित्रों, त्याचं जे उत्तर आहे ते म्हणजेच भूकंप। तर आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रों, भूकंप समुद्रामध्ये भूकंप झाल्यामुळे पाण्याच्या उंचची उंच काय होतात, लाटा येतात आणि त्या लाटानंतर समुद्र किनाऱ्यावरती आढळतात आणि मोठे नुकसान त्यामुळे तिथल्या समुद्र किनाऱ्याचे होत असते, हे आपणास माहीत आहे। तर भूकंप हे त्याचं उत्तर होय। आणि हा भूकंप होतो कुठून, तर ज्वालामुखी समुद्रातील जे समुद्राच्या आसपास जे ज्वालामुखी काय असतात, जे ॲक्टिव्ह असतात त्या ज्वालामुखीद्वारे कंपने तयार होऊन भूकंप तयार होतो आणि भूकंप पाण्याच्या खाली तयार झाल्यामुळे तो काय होतो, लाटाद्वारे तो बाहेर पडतो किंवा त्यामुळे लाटा निर्माण होतात। त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, प्रकाशाचा वेग मोजण्याचे एकक कोणते। तर विद्यार्थी मित्रों, प्रकाशाचा वेग हा प्रकाश वर्ष या एककामध्ये आपण मोजत असतो, ज्याला आपण लाईट इयर असं म्हणतो। तर विद्यार्थी मित्रों, एका दिवसामध्ये प्रकाश जितका वेग काय करतो, क्रमवतो, तर एका वर्षात तो किती वेग क्रमवतो, म्हणजे किती तो पुढे अंतर काढतो, ह्या अंतर ते काय असते, ते एक निश्चित त्याची संख्या आहे। तर त्याला आपण एक युनिट म्हणतो, एक एकक म्हणतो, म्हणजे एक प्रकाश वर्ष असं म्हणतो। तर प्रकाशाचा वेग मोजण्याचं हे एकक होय, ते म्हणजेच प्रकाश वर्ष। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पुढचा प्रश्न, आपल्या सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता। तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन ए मंगळ ग्रह, ऑप्शन बी बुध ग्रह, ऑप्शन सी शुक्र ग्रह, ऑप्शन डी युरेनस। तर विद्यार्थी मित्रों, आपल्याला माहिती आहे ज्याला आपण तांबडा ग्रह म्हणतो तो म्हणजेच मंगळ। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, मंगळ लाल काय, तर आयरन म्हणजे ज्याला आपण लोह म्हणतो, लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळं मंगळ ग्रह हा काय तांबडा ग्रह आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, सूर्याच्या सगळ्यात जवळचा असणारा ग्रह म्हणजेच बुध ग्रह, आणि तो सूर्याच्या एकदम जवळ असल्यामुळे तो आपल्याला उघड्या डोळ्यांनी तो दिसत नाही, कारण सूर्य प्रखर आहे हे आपणास माहीत आहे। सर्वात लवकर परिक्रमणा सूर्याभोवती पूर्ण करणारा ग्रह म्हणजेच बुध ग्रह, कारण तो एकदम जवळ आहे त्यामुळे तो लवकर त्याची परिक्रमा काय होते, पूर्ण होते। सगळ्यात वेगवान ग्रह सुद्धा बुध ग्रहच आहे, हेही आपण लक्षात घ्या। तर विद्यार्थी मित्रों, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजेच शुक्र ग्रह। तर आपल्या सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह म्हणजेच शुक्र ग्रह। तर विद्यार्थी मित्रों, शुक्र ग्रह हा उष्ण का आहे, तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण तिथं काय आहे, जास्त आहे, म्हणजे इतर ग्रहापेक्षा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असलेला ग्रह शुक्र ग्रह। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, हा जो ग्रह आहे हा चमकतो, म्हणजे चमकण्याचा हा त्याचा गुणधर्म आहे, त्यामुळे आपण त्याला ताराही म्हणतो। म्हणजे जी आपली पहाटेची किंवा सायंकाळी आपल्याला दिसणारी जी चांदणी आहे विद्यार्थी मित्रों, तर ती म्हणजेच शुक्र तारा होय, ज्याला आपण विनस असं म्हणत असतो। तर त्याला आपण मॉर्निंग स्टार, इंग्रजीमध्ये त्याला मॉर्निंग स्टार असंही म्हणतात, म्हणजेच सकाळी दिसणारा तारा। त्यानंतर त्याला दुसरं नाव आहे ऑरमध्ये, ते म्हणजेच इव्हिनिंग स्टार। तर विद्यार्थी मित्रों, इव्हिनिंग किंवा मॉर्निंग स्टार म्हणजेच ज्याला मराठीमध्ये आपण सायंतारा असं म्हणतो। सायंतारा म्हणजे सायंकाळी दिसणारा तारा किंवा पहाट तारा, पहाट तारा। तर ही बाब आपण लक्षात ठेवावी विद्यार्थी मित्रों, म्हणजे हाच प्रश्न उद्या रिपीट होईल। यापेक्षा याच्याशी पॅरलल असणारी, समांतर असणारी कोणते प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्याचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रों, शुक्र हा काय आहे, सर्वात उष्ण असणारा आपल्या सूर्यमालेतील ग्रह होय। युरेनस आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रों, निळ्या रंगाची त्याच्यावर छटा असतात, अशा प्रकारचा ग्रह म्हणजेच युरेनस। तर या बाबी आपल्याला ग्रहासंदर्भात सांगता येईल। पुन्हा पृथ्वी जो ग्रह आहे विद्यार्थी मित्रों, वातावरण असणारा आणि सजीव सृष्टीत अनुकूल असलेला एकमेव ग्रह आपल्या सूर्यमालेतील तो म्हणजेच पृथ्वी हा होय। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पुढचा प्रश्न, द मेकिंग ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले। तर विद्यार्थी मित्रों, अखिलेश टिलोटिया यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। मेकिंग ऑफ इंडिया, त्याचे लेखक अखिलेश टिलोटिया। तर विद्यार्थी मित्रों, अजून जे अशाच प्रकारचे जे
प्रख्यात लोक आहेत त्यांनी लिहिलेली पुस्तकं याचे आपल्याला अभ्यास करावे लागेल. जसं की आपल्याला माहिती आहे अग्निपंख डॉक्टर अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहे. द डिस्कवरी ऑफ इंडिया जे की नेहरूजींनी लिहिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो अनेक अशी पुस्तकं आहेत जे पॉप्युलर आहेत भारतामध्ये तसेच जगामध्येही. तर ते पुस्तकाचे आपल्याला काय करावे लागेल, त्याचे नाव आणि त्याचे लेखक काय करावे लागतील, पाहावे लागतील, पाठ करावे लागतील, लक्षात ठेवावे लागतील. त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, खालीलपैकी कोणता आजार दूषित पाण्यामुळे होत नाही. विद्यार्थी मित्रो प्रश्नामध्ये लक्ष द्या, होत नाही असा हा प्रश्न आहे. ऑप्शन ए कॉलरा, ऑप्शन बी टायफॉईड, ऑप्शन सी हिपॅटायटिस, ऑप्शन डी डेंग्यू. विद्यार्थी मित्रो आपल्याला माहिती आहे कॉलरा ज्याला आपण पटकी असं म्हणतो मराठीमध्ये, त्याला आपण मराठीत पटकी असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो पटकी जो रोग आहे तो म्हणजेच डिसेंट्रीचा एक रोग होय. तर पटकी हा काय पाण्यामार्फत होत असतो किंवा दूषित अन्नामार्फत दूषित पाण्यामुळे होतो. त्यानंतर टायफॉईड हा पण दूषित पाण्यामार्फत दूषित अन्नामार्फत आपल्या शरीरामध्ये शिरकाव करतो आणि तो वाढतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो हिपॅटायटिस, तर हिपॅटायटिस तुमच्या परिचयाचा रोग आहे विद्यार्थी मित्रो, ज्याच्यामध्ये हिपा आणि टायटिस. तर विद्यार्थी मित्रो हिपॅटायटिस, तर हिपॅटायटिसमध्ये 5 प्रकार आहेत विद्यार्थी मित्रो, ज्याला आपण हिपॅटायटिस ए असं म्हणतो म्हणजेच पिवळा कावीळ, हिपॅटायटिस बी ज्याला आपण पांढरा कावीळ म्हणतो, हिपॅटायटिस सी, हिपॅटायटिस डी आणि हिपॅटायटिस ई. तर हे 5 वेगवेगळे त्याचे स्टेन आहेत. आणि विद्यार्थी मित्रो हा विषाणूजन्य रोग आहे हे लक्षात ठेवा. तर विषाणूजन्य असणारा रोग हिपॅटायटिस हा सुद्धा आपल्याला दूषित पाण्यामुळे होतो. म्हणजेच कॉलरा, टायफॉईड आणि हिपॅटायटिस हे 3 रोग दूषित पाण्यामुळे होतात. तर डेंग्यू हा रोग मात्र दूषित पाण्यामुळे होत नाही, तर तो रोग आपल्याला डासामुळे होतो हे आपणास माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रो ह्या डेंग्यू डास जे असतात त्याला कंट्रोल करणारे घटक, तशाही प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर गप्पी मासे विद्यार्थी मित्रो जिथे जे डबके असतात, साचलेले पाणी असते, त्या पाण्यात जर आपण गप्पी मासे टाकले तर त्याची जे अंडी असतात म्हणजे ह्या माशांची हे जे डेंग्यूचे जे मच्छर असतात किंवा डास असतात तर त्या डासांची अंडी खाण्याचं काम हे गप्पी मासे करतात आणि त्या डेंग्यूच्या मच्छरावर कंट्रोल करण्याचं काम ते करतात. त्यामुळे गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा अशा प्रकारचा तुम्ही नारा ऐकला असेल किंवा स्लोगन ऐकला असेल. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारची बाब आपल्याला ह्या डेंग्यूबद्दल आणि दूषित आजाराबद्दल, दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजाराबद्दल पाहता येते. तर तिन्ही जे आहेत कॉलरा, टायफॉईड आणि हिपॅटायटिस हे आपल्याला दूषित पाण्यामुळे होताना पाहायला मिळतात आणि डेंग्यू मात्र दूषित पाण्यामुळे होत नाही. ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न, ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो. ए क्रिकेट या क्षेत्रामध्ये, बी चित्रपटामध्ये, सी साहित्य क्षेत्रात, डी कला क्षेत्रामध्ये. विद्यार्थी मित्रो चित्रपट क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो. पाश्चात्य देशातील हा सर्वोच्च मानाचा व जास्तीत जास्त रक्कम असणारा काय आहे, पुरस्कार आहे. तर विद्यार्थी मित्रो ऑस्कर आपल्याला माहीत आहे भारतातील ज्या पहिल्या व्यक्ती होत्या ज्यांना ऑस्कर मिळाला तर तो ड्रेस डिझाईनसाठी मिळालेला आहे हे लक्षात घ्या. ड्रेस डिझाईन म्हणजे ड्रेस डिझाईन, तर चित्रपटामध्ये जे ड्रेस डिझाईन केलं जातं म्हणजे त्या कलाकारांचे जे ड्रेस त्यांना दिले जातात किंवा ठरवलेले असतात तर ते ड्रेस चांगल्यापैकी डिझाईन केल्यामुळं भारतातला पहिला ऑस्कर आपल्या भारतातील व्यक्तीस मिळालेला आहे हे आपण लक्षात ठेवावे. तर विद्यार्थी मित्रो ऑस्कर हा चित्रपटाशी निगडीत असणारा पुरस्कार होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, खालीलपैकी विषम शब्द कोणता. ए मीटर, बी लिटर, सी पाऊंड, डी इंच. तर विद्यार्थी मित्रो सी पाऊंड हा वेगळा शब्द होय. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारचे जे प्रश्न होते ते आजच्या म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी विचारलेले प्रश्न होत. तर विद्यार्थी मित्रो ह्याला पॅरल असणाऱ्या प्रश्नांची आपल्याला तयारी करावी लागेल. तर भारतामध्ये जे दिले जाणारे पुरस्कार आहेत त्याची आपण तयार करा. ज्ञानपीठसारखे साहित्य क्षेत्रात दिले जाणारे पुरस्कार असतील. त्यानंतर खेळामध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार जो आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तो सर्वप्रथम कोणाला देण्यात आला हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर विश्वनाथ आनंद जे जागतिक चेसचे काय आहेत प्लेयर आहेत, ख्यातनाम प्लेयर आहेत, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. तसेच खेळाडूमध्ये अनेक खेळाडूंना हा पुरस्कार मिळालेला आहे विद्यार्थी मित्रो, जसं की राहुल द्रविड असेल, त्यानंतर सचिन तेंडुलकर असेल, यांनाही हा खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. तर
अजून काही लोकांना मिळालेला खेलरत्न पुरस्कार असेल किंवा इतर जे पुरस्कार आहेत विद्यार्थी मित्र त्या संदर्भात आपल्याला अभ्यास करावा लागेल, त्याप्रमाणे ते लक्षात ठेवावे लागेल. तसेच आजार जे आहेत विद्यार्थी मित्र त्यामध्ये स्पर्शाने होणारे जे आजार असतील, त्यानंतर आताच आपण पाहिलं दूषित पाणी दूषित अन्न यामुळे होणारे आजार आणि काही आजार जे असतात विद्यार्थी मित्र ते व्यक्ती सापेक्ष असतात. जसं की आपल्याला माहीत आहे ब्लड प्रेशर, तर ब्लड प्रेशरच्या पेशंटला आपण स्पर्श जरी केला तर त्याचं ब्लड प्रेशरचा आजार आपल्याला येत नाही, म्हणजे तो व्यक्ती सापेक्ष आहे, तो त्या व्यक्तीला झालेला आजार असतो आणि तो असा पसरत नाही. तर तो व्यक्ती सापेक्ष आजार आपल्याला पाहायला भेटतो. काही आजार कमी कालावधीसाठी असतात, त्याला आपण काय म्हणतो तीव्र रोग असं म्हणतो. हेही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल विद्यार्थी मित्र. तीव्र रोग कोणते असा इथं जो प्रश्न विचारलेला आहे पाण्यामुळे होणारा प्रश्न, तर 3 रोग काय करतील ते कमी कालावधीचे देतील ज्याला आपण तीव्र रोग म्हणतो, आणि एखादा रोग काय करतील ते जास्त दिवस असणारा ज्याला आपण क्रोनिक डिसीज म्हणतो. जसं की हेपॅटायटिस बी म्हणजे पांढरा कावीळ विद्यार्थी मित्र आपल्या शरीरात 2 ते 3 वर्ष राहतो. तर 2 ते 3 वर्ष राहणारा जो कावीळ आहे पांढरा कावीळ म्हणजे तो खूप कालावधीसाठी राहतो, हे लक्षात घ्या. तर 3 रोग कमी कालावधीचे देतील, जसं की सर्दी असेल, ताप असेल, खोकला, आणि त्यानंतर कावीळ जर असं दिलं तर त्याचं उत्तर तुमचं नक्की कावीळ असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र जे पुस्तक आहेत त्यांचे लेखक तेही तुम्हाला पाठ करावे लागतील, लक्षात ठेवावे लागतील. त्यानंतर सूर्यमालेशी निगडीत सर्व प्रश्न तेही तुम्हाला पाहावे लागतील. त्यानंतर विद्यार्थी मित्र एकक जे आहेत जसे की किलोमीटर असेल, मीटर असेल, हे इंच असेल, लांबी मोजण्याचे एकक असतील. त्यानंतर विविध द्रव्य मोजण्याचे एकक जसे की आपल्याला माहिती आहे लिटर आहे, मिलीलिटर आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारे आपल्याला हे 22 ऑगस्ट रोजी विचारले गेलेले प्रश्न आपण पाहिले. आमच्या चॅनलसोबत लिंक राहा. आपण अजून प्रश्न अपलोड करणार आहोत विद्यार्थी मित्र, जे की तुमच्या उद्याच्या परीक्षेला तुम्हाला उपयुक्त ठरतील, मार्गदर्शक ठरतील. हे रिपीट होणार नाहीत, हे लक्षात घ्या. रिपीट होणार आहेत म्हणून आपण देतोय असं नाही, तर हे तुम्हाला मार्गदर्शक प्रश्न ठरतील. ते तुम्हाला अभ्यास करण्यास काय करतील त्याप्रमाणे सहाय्यभूत ठरतील. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटसोबत. तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद.